निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। डॉक्टर आणि पेशंटचे विनोदी किस्से, काही चुटकुले। एके दिवशी एक मोलकरीण तिच्या घरचं लहान लेकरू म्हणजे मालकाचं लेकरू घेऊन डॉक्टरकडे आली। घाईघाईनं धावत पळत आली आणि डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर याला पटकन पहा, लवकर याला दुरुस्त करा, मालकीन घरी यायच्या आधी याला दुरुस्त करा। एवढं घाबरली होती तिनं। डॉक्टर म्हणाले, अहो नेमकं झालंय काय, नेमकं याला काय त्रास होतोय, काय घडलंय ते तर अगोदर सांगा। तिनं म्हणाली की यानं काय केलं होतं, डास हात तोंडात मध्ये गेला, त्यानं गिळून टाकला। मग डॉक्टर म्हणाले, काय झालं त्याला काय घाबरायची गरज नाही। नाही अहो त्याच्यानंतर काय झालं की ते डास मध्ये गेला म्हणून मी ते ऑल आउट त्याला पाजलं लेकराला। आणि डॉक्टरनी कपाळावर हात मारून घेतला। असंच एकदा काय झालं की एका स्त्रीला तपासायला ते आल्यानंतर डॉक्टरनी पाहिलं, सगळं तपासलं आणि शेवटी जीभ दाखवा म्हणाले। त्या स्त्रीनं जीभ दाखवली आणि जीभ पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणाले की मॅडम तुम्हाला खूप विश्रांतीची गरज आहे, आरामाची गरज आहे। तर त्या स्त्रीनं विचारलं की डॉक्टर तुम्ही माझी जीभ पाहिल्याबरोबर कसं काय सांगितलं की मला विश्रांतीची गरज आहे। तर डॉक्टर म्हणाले की तुमच्या जिभेलाच विश्रांतीची गरज आहे, तुमच्या शरीराला नाही जास्त, पण जिभेला विश्रांतीची गरज आहे। असं म्हणल्यावर बाईचा चेहराच पाहण्यासारखा झाला। आता एक ग्रस्त डॉक्टरच्या केबिनमध्ये आहे। मग ते तोंडामध्ये हे पाईप इतका लांब होता त्या सिगारेटचा किंवा जे चिरूट म्हणतात एवढा लांब होता तो पाईप आणि ते ओढत ओढत केबिनमध्ये आहे। मग डॉक्टरांनी ओळखलं की यांना तर आपण सांगितलेलं आहे की सिगारेट बिडी काय ओढू नका म्हणून। मग त्यांनी विचारलं की बाबा हे तुम्ही जे आणलेलं आहे हे सगळं केलेलं आहे, हे एवढा मोठा पाईप तसा लांबचे लांब एवढा सिगारेटचा कशाने केला हे करायला, हे कशामुळं, मी तर तुम्हाला बंद करा म्हटले। तर ते म्हणाले तुम्ही बंद कुठं करा म्हणाल, तुम्ही म्हणालात की सिगारेट बिडीपासून किंवा तंबाखूपासून 2 हात दूर राहा, म्हणून याची लांबीच मी 2 हात केली। आता तेवढा दूर 2 हातापासून मी दूर आहे ना त्याच्यापासून, मग आता काय प्रॉब्लेम आहे। असे काही पेशंट, असे काही डॉक्टर्स, असं चलत राहतं। आता एक गृहस्थ डॉक्टरच्या दवाखान्याच्या तिथं बाहेर यायचे 10:30-11 वाजता आणि तिथं उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियाकडे पाहत राहायचे, टक लावून पाहायचे, सतत तिथं येऊन उभं राहायचे। मग डॉक्टरांना सांगितलं कंपाऊंडरनं की हे साहेब असं असं येतात आणि इथं थांबतात आणि आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक महिलेकडे हे पाहतात। मग डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुम्ही असं काय करताय, अहो तुमचं वय तर बरंच झालेलं आहे, मग तुम्ही असं कशाची करताय, हे आमच्या इथे येऊन असं महिलांकडे पाहताय, स्त्रियांकडे पाहताय तुम्ही असं। मग त्यांनी सांगितलं डॉक्टर तुम्ही तरी इथं बोर्ड लावलाय ना की स्त्रियांना पाहण्याची वेळ 10:30 ते 12:30 म्हणून, त्याच वेळेत मी येतोय, मी काय मागं पुढची वेळ येत नाहीये, तुम्ही नसतं इथं लिहिलं तर। आता त्याच्याप्रमाणे मी वागतोय ना, स्त्रियांना पाहण्याची वेळ मी येऊन पाहतोय, काही नाही, दुसरं कुणाला काय बोलत नाही, म्हणत नाही, काही नाही। आणि असा अर्थाचा अनर्थ काढलेला पाहून डॉक्टर पुन्हा विचारात पडले। व्यसनांचे दुष्परिणाम मध्ये डॉक्टर समजावून सांगत होते। एक समोर रुग्ण बसला होता आणि त्याला सांगत होते की हे जे तंबाखू आहे, सिगारेट आहे किंवा बिडी आहे, याचे किती दुष्परिणाम होतात। हे स्लो पॉयझन सारखं काम करतं, शरीरामध्ये हळूहळू विष पसरल्यासारखं होतं आणि त्या व्यक्तीचा मृत्यूला ते कारणीभूत ठरतं। इतकं हे याला लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे हे खाणं म्हणजे स्लो पॉयझनिंग करण्यासारखे आहे किंवा आपण स्वतःला स्लोली विषबाधा करून घेतल्यासारखं आहे। तर रुग्ण म्हणाला एवढं स्लो जर ते होत असेल तर मला तरी कुठं घाई आहे लवकर मरण्याची, मी पण स्लोलीच मला पण मरण्याची इच्छा आहे, म्हणून कशासाठी काय फरक पडतो, मी बंद केलं काय नाही केलं काय, मलाही स्लो मरायचं आहे, हे पण स्लो पॉयझन आहे, तर त्याचं माझं त्याच्यामुळे तर जमत आहे। आणि डॉक्टर पुन्हा आणखी गंभीर चेहऱ्यानं त्याच्याकडे बघत बसले। एकदा एका लहान मुलानं गाडीची चावी किल्ली असते गाडीची, ती त्याने गिळून टाकली। मग त्याच्या घरचे एक 10-15 दिवसानंतर डॉक्टरकडे घेऊन गेले की डॉक्टर साहेब हे ना गाडीची चावी गिळली आहे। किती दिवस झाले, तर 10-15 दिवस झाले। ते म्हणजे एवढा उशीर झालाय, पटकन आणायला पाहिजे होतं ना। असं म्हणल्यावर ते लोक म्हणाले की कसं आहे डॉक्टर की आतापर्यंत आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, त्यामुळे गाडी चालू करायला काही आम्हाला प्रॉब्लेम आला नाही, परंतु आता ती डुप्लिकेट चावी हरवली। मग आता तुम्ही काय करा
की ही चावी जी आहे ती कमीतली काढून द्या, म्हणजे आम्हाला कसं गाडी स्टार्ट करायला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून आज तरी घेऊन आलो याला. डॉक्टर एकदम विचारातच पडले. असे पण रुग्ण असतात, असे पण त्याचे नातेवाईक असतात. आता डॉक्टर याच्यानंतर म्हणाले, हे ऐकल्यानंतर थोडं गंभीर झाल्याने पुन्हा म्हणाले, तुम्ही माझ्याकडे हे कशाला घेऊन आलात? कारण कसं आहे की तुम्हाला त्या गाडीची डुप्लिकेट चावी जर मिळत असेल बाहेर बाजारामध्ये स्वस्तामध्ये, माझ्या फीसपेक्षा ती तुम्हाला परवडली असती ना. आता माझ्याकडून काढून घ्यायचं म्हणजे ऑपरेशन करा, ती चावी काढा, किती मोठा खर्च होणार. त्यापेक्षा कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये तुम्हाला ती चावी मिळाली असती, तुम्ही तिकडे जायचं ना, तुम्ही इकडे कशाला आलात? आणि असं म्हणल्यानंतर मग नातेवाईकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. एक गृहस्थ त्यांच्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन गेले, दात दुखत होते म्हणून दात दाखवायला तिकडे घेऊन गेले. मग डॉक्टरांनी पाहिलं आणि म्हणले यांची दात किरडे आहे, म्हणजे हे दाढ जी किरडलेले आहे ते दाढ काढावी लागेल म्हणे. मग 1000 रुपये त्याचा खर्च येईल म्हणे, कारण त्या ठिकाणी थोडी भूल द्यावी लागते. भूल दिल्यानंतर ते सगळं स्वच्छ करायचं, क्लीन करायचं, त्यानंतर ते दाढ काढायची. तर यांनी म्हणाले की थोडं कमीमध्ये नाही का होऊ शकणार? तर ते म्हणले नाही कमी होणार, कारण हे भूल देणं हे सगळं करणं म्हणजे तेवढं लागेलच त्याला. कमी काय, एक जास्तीत जास्त आम्ही 50-100 रुपये कमी करू तुम्ही म्हणता म्हणून. नाही 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 100-200 रुपयामध्ये नाही का होणार. तर ते म्हणाले मग काय करू आपण की भूल न देता दाढ काढून देऊ. आमचा तो ट्रेनिंगचा एक डॉक्टर आहे बाई, तो भूल न देता दाढ काढून देतो. ते म्हणलं हो चालेल, मग द्या काढून म्हणे. आणि बायकोकडे बोट दाखवून म्हणला हिला बसवा त्या चेअरमध्ये. आणि मग डॉक्टर याच्याकडे एकदा आणि त्याच्या बायकोकडे एकदा पाहत राहिले. काय माणूस आहे, आपल्या बायकोला 200 रुपयामध्ये दाढ काढायला निघाला बिना भूल देण्याची, आणि धन्य त्याची म्हणून डॉक्टरने त्याच्यापुढे हात जोडले.